तू काढून घे ना तुझा बूम. माझा बूम काढून घेत नाहीये, बंद आहे तो चालू आहे. आपण तुम्ही मला तुम्हाला पण तसाच मिळालेला. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात बॉम्ब धमकीच्या ईमेलमुळे खळबळ उडालेली असतानाच महापौरांच्या दालनात आणखी एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला आणि याच्या केंद्रस्थानी होते भाजप नेते किरीट सोमय्या. बुधवारी सकाळी महापौरांचे दालन बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्रशासनाला ईमेलद्वारे मिळाली होती. त्यामुळे या प्रकरणावर महापौरांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार मोठ्या संख्येनं महापौर दालनाबाहेर थांबले होते. याच वेळी महापौरांच्या अध्यक्षतेखाली जन्म प्रमाणपत्र संदर्भातील आढावा बैठक सुरू होती. या बैठकीत किरीट सोमय्याही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर पत्रकार आणि कॅमेरामन महापौरांची प्रतिक्रिया घेण्यासाठी दालनात दाखल झाले. महापौरांसमोर माईक आणि कॅमेरे सज्ज होत असतानाच किरीट सोमय्यांनी पत्रकारांना थेट सांगितलं, माझा बाईट आधी घ्या. मात्र पत्रकारांनी महापौरांसमोरचे माईक हटवण्यास नकार दिला. त्यानंतर सोमय्या आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक वाद रंगला. महापौरांनी स्वतः मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती शांत होण्याऐवजी अधिकच तापली. अखेर पत्रकारांनी थेट महापौरांना प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानं किरीट सोमय्या नाराज होत थेट दालनातून बाहेर पडले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या महापालिका आणि राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. काढून घे ना. तू काढून घे ना तुझा बूम. माझा बूम काढून घेत नाहीये, बंद आहे तो चालू आहे. आपण काय तुम्ही मला हे सगळं पहिले सांगताय. जन्म प्रमाणपत्र 2 मिनिटात होऊन जाईल. PR मॅडम, आज तुम्हाला धमकीचा मेल आलेला आहे. खरं तर पुण्यामध्ये पण असाच मेल आलाय. RSSचा पण त्याच्यामध्ये उल्लेख केलाय, बऱ्याच आपल्या कार्यालयांचा उल्लेख केलेला आहे आणि तुम्हाला पण तसाच मेल आलेला आहे. त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? हे बघा, दरम्यान या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावरून किरीट सोमय्यांवर जोरदार निशाणा साधलाय. चित्रे यांनी सोमय्यांचा उल्लेख बिनपदाचे सुपर महापौर असा करत टोला लगावलाय. ना निवडणूक लढवली, ना जनतेनं निवडलं, ना कोणतं अधिकृत पद, तरीही महापौर आणि उपमहापौरांच्या बैठकीत उपस्थित राहून सूचना देतात असा आरोप त्यांनी केला. इतकंच नाही तर महापौरांच्या खुर्ची शेजारी बसून पडद्यामागून सूत्र हलवणारे सुपर महापौर मीडियानं जागा दाखवताच उठून निघून गेले. वाघ बनून बसलेले कोल्ह्यासारखे पळाले, अशी जहरी टीका अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर किरीट सोमय्या काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागले. काय वाटतं तुम्हाला? किरीट सोमय्यांनी पत्रकारांकडे आधी बाईटची मागणी करणं योग्य होतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.